नमस्कार. दिनांक 15 मे. कथेचं शीर्षक आहे आपण जगद्गुरूंना. संकेश्वर पीठाचे शंकराचार्य अक्कलकोटास आले तेव्हा त्यांचे स्वागताचे वेळी महाराजांची अवहेलना झाली. भ्रष्ट संन्यासी असे म्हणून महाराजांना पंक्ती बाहेर करण्याची भाषा काही पंडित करू लागले. भोजनाचे वेळी पानात पक्वान्नांचे ऐवजी केळे दिसू लागले तेव्हा असे का व्हावे याची चौकशी शंकराचार्यांनी केली. प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अवमान झाला हे समजताच त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. माणूस मोठा झाला की त्याच्या भोवती संधी साधूंचे कोंडाळे तयार होते. उदो उदो करणे आणि स्वतःच्या पोळीवर तूप वाढून घेणे एवढेच काम या संधी साधूंचे असते. अनुरूप अशी वेशभूषा आणि भाषा स्वीकारून ते आपला कार्यभाग यथास्थित साधून घेतात. त्यांच्या कोंडाळ्यात आपण कसे अडकलो हे त्या तथाकथित मोठ्या माणसाला एकतर कळत नाही किंवा दगडाखाली हात सापडल्यासारखी मजबुरीची अवस्था झालेली असते म्हणून तो काही बोलत नाही. पण महाराजांसारखी निस्पृह विभूती विरळाच. त्यांच्या भोवतीही अशा लोकांचे कोंडाळे होतेच. त्यांच्या कलाने वागण्याचे नाटकही ते यथार्थपणे वठवीत असत. परंतु वेळ प्रसंगी सडतोडपणे त्यांची जागाही ते त्यांना दाखवून देत. शंकराचार्य हे अशा तथाकथित मोठ्या माणसाचे प्रतीक आहे. ही कोणी विशिष्ट व्यक्ती नाही. वेदविहित धर्माचरणाचा पुरस्कार करणारे आणि समाजाला मार्गदर्शन करणारे ते एक गुरुपीठ आहे. त्या पीठावर आसनस्थ होणारी व्यक्ती वेद विद्या विभूषित अधिकारी असणे आणि तिने जबाबदारीने वागणे अभिप्रेत असते. अशी व्यक्ती गावात आल्यावर राजाने अथवा त्याच्या कारभार्याने राजशिष्टाचारानुसार महाराजांची भेट ठरवणे आवश्यक होते. निदान शंकराचार्यांना याची कल्पना द्यावयास हवी होती आणि महाराजांना सन्मानपूर्वक स्वागत समारंभाकडे न्यावयास हवे होते अथवा शंकराचार्यांना महाराजांचे भेटीस आणावयास हवे होते. पण त्यापैकी काहीही घडले नाही. तेव्हा महाराज चोळाप्पाला घेऊन आपणहून समारंभाचे जागी गेले आणि आपले मोठेपण बाजूला ठेवून जगद्गुरूंचा मान राखण्याचे औचित्य साधले. मान सन्मानाच्या गडबडीत व भोवतालाच्या कोंडाळ कंपूमुळे महाराजांविषयी अनुदार उद्गार काढले. ते मात्र सभ्यतेचे व सुसंस्कृतपणाचे उल्लंघन करणारे होते, मर्यादा भंग करणारे होते. शंकराचार्यांनीही ही निंदा चौकशी न करताच मूकपणे ऐकून घेतली. तेव्हा मात्र महाराजांनी आपले निस्पृहपण दाखवले. सौजन्य म्हणजे दुबळेपणा नव्हे, नम्रता म्हणजे बोटचेपी भीड नव्हे की सोशिकता म्हणजे मूढपणा नव्हे हे दाखवण्यासाठी महाराजांना रुद्रावतार धारण करावा लागला. जे अन्न पूर्ण ब्रह्म आहे ते पूर्ण ब्रह्मच या तथाकथित विद्वानांनी कसे नासवून टाकले आहे ते दाखवण्यासाठी महाराजांनी पंक्तीतील वाढलेल्या पानात किडे निर्माण करून खळबळ माजवली. हे असे कसे झाले याची चर्चा सुरू झाली. खुद्द शंकराचार्य दिग्मूढ झाले. त्यांनी चौकशी केली तेव्हा ज्या वृद्ध माणसाने महाराजांना पानावर आदराने आणून बसवले होते तो ब्राह्मण शंकराचार्यांना म्हणाला, इथे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अपमान झाला आहे. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा होता की जे विशुद्ध चैतन्य ब्रह्म आहे त्याला न जाणताच या कर्मठ ब्राह्मणांनी त्याचा बाजार मांडला आहे. त्या वेदविद्येची नासाडी केली आहे. ते कर्मठ ब्राह्मण खुद्द त्या परब्रह्म स्वरूप महाराजांचा अपमान करीत असता हे आपण ऐकून घेता हे कसे काय? शंकराचार्य चपापले. त्यांनी महाराजांकडे पाहिले. महाराजांचे वेगळेपण त्यांना जाणवले. ते उठून लगबगीने महाराजांकडे गेले. त्यांना हाताला धरून आपल्या उच्च आसनावर विराजमान केले. महाराज हेच खरे जगद्गुरू आहेत. आपण स्वतः नामधारी जगद्गुरू आहोत हे विनम्रपणे मान्य करून झालेल्या अमर्यादेची क्षमा याचना ते करू लागले. पण महाराजांनी त्या कोंडाळ कंपूची सर्व कुलंगडी जगजाहीर केली आणि असले शीलभ्रष्ट लोक तुम्हाला कसे काय चालतात असा प्रश्न विचारला. वेदांचा अभ्यास करूनही जे शीलभ्रष्ट आहेत त्यांना सन्माननीय कसे म्हणावे? आपण स्वतःला जगद्गुरू म्हणवता आणि या लोकांचे ढोंग दत्तूर कसे खपवून घेता? महाराज अत्यंत तीव्र शब्दात सर्वांचा असा निषेध करीत होते. जगद्गुरूंसारख्या जबाबदार व्यक्तीने पुरेशा गांभीर्याने आणि जबाबदारीने वागलेच पाहिजे. समाजावर अंकुश ठेवलाच पाहिजे याची सडेतोड व स्पष्ट जाणीव शंकराचार्यांच्या गुरुपीठाला त्यांनी करून दिली. स्वतः पूर्ण निस्पृह असल्याने त्यांना कोणाचे देणे घेणे नव्हते. धर्महितासाठी व लोकांच्या उद्धारासाठी त्यांचा अवतार होता. कोणाची भीडभाड बाळगण्याची त्यांना गरज नव्हती.
शंकराचार्यांच्या सर्वोच्च गुरुपीठाचाही त्यांनी अपवाद केला नाही. गुरुपीठ म्हणजे केवळ खाऊचे पीठ नाही, याची व त्या पीठाच्या सामाजिक व धार्मिक जबाबदारीची जाणीव महाराजांनी अशी करून दिली. शंकराचार्यांनी आपल्या हातून घडलेल्या प्रमादाची क्षमा मागितली आणि आपल्या सामाजिक व धार्मिक जबाबदारीची धुरा व्यवस्थित सांभाळण्याची हमी दिली. महाराज समाधीस्थ झाल्यावरही ते अक्कलकोटास आले होते व त्यांनी समाधीचे दर्शन आवर्जून घेतले होते. ते शंकराचार्य म्हणजे श्री 1108 श्री सच्चिदानंद अभिनव विद्याशंकर भारती श्री कल्याण सेवक महाराज कंसात स्वामी जगद्गुरु श्री शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर हे होत. त्यावेळी त्यांनी श्री स्वामी महाराजांच्या स्तुतीचे जे उत्स्फूर्तपणे अष्टक रचले ते असे: स्वामीन अक्कलकोटस्थम दत्तात्रेयम गुरुम परम विकलेवर मे त्रायम ब्रह्माहम चिन्मयम भजे ग्रामम जाने न ते काडपि जन्म नाम कथंचन परिपूर्ण चावधूतम दिगंबरम सदा भजे अक्षरम ओम वरेण्यंच धूत संसार बंधनम तत्वमस्यादिलक्ष्यम त्वाम अवधूतम मुदा भजे धर्माधर्मो वहायैव स्वधर्मे परमात्मने निरतं सततं व्याप्तं भजेहं स्वात्मरूपिणम् अतिवर्णाश्रमी स्वामं चात्मं नेव्यं सदा स्थितः दत्तात्रेयो हरिहरौ ब्रह्मानन्दार्णवो महान् प्रत्यागात्मं स्वरूपस्त्वं सत्यज्ञानावभासकाः सर्वावबोधकाः साक्षादं ब्रह्मोवाहं स्वयं भजे जाग्रतं स्वप्न सुषुप्त्यादि नानावस्थाः विलक्षणं भक्तलालित्यलक्ष्यं सन मंगलम परमं भजे करुणामय सर्वात्मन पारावारीण पावना सद्गुरो परमानंदम प्रसीद परमेश्वर त्वपाद भक्तियुक्तस्य कल्याणं सहजं ध्रुवं सेवकस्य महद्भाग्यं समर्थानुग्रहात् सदा समर्थ सद्गुरु भक्त्या ध्यात्वा नत्वा पदांबुजं कल्याणसेवकस्य स्यात् सद्गुरो सुप्रसादतः। स्वामी भक्तांनी नित्य पठणात या अष्टकाचा समावेश करावा. वाचकांच्या सोयीसाठी हे अष्टक इथे दिले आहे. धन्यवाद.